मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीच्या समर्थनात जालन्याच्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या वडीगोद्री येथील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उभा आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मराठा आंदोलकांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी मराठा बांधव, मराठा भगिनी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। मनोज जरांगे पाटलांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी या ठिकाणी मराठा बांधवांकडून रास्ता रोको केला जात आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धुळे-सोलापूर महामार्गावर वाहतूक जी ती अडवून ठेवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे ती मराठा आंदोलकांकडून केली जात आहे। मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषण आंदोलन आजपासून सुरू केलेलं आहे आणि उन्हाच्या कडक उन्हामध्ये त्यांनी आपलं हे उपोषण सुरू केलेलं आहे। आणि अशा परिस्थितीत जरांगे पाटलांची प्रकृती खराब होऊ नये किंवा त्यांच्या प्रकृतीला त्रास होऊ नये, तब्येतीला त्रास होऊ नये यासाठी सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि त्यांचं उपोषण लवकरात लवकर संपवावं अशी मागणी या ठिकाणी आंदोलकांकडून केली जात आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मराठा आंदोलक या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी रस्ता जो आहे तो जाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे। आपण जर पाहायला गेलं तर पोलिसांनी देखील या ठिकाणी पोलीस दाखल आंदोलकांना या ठिकाणी ते उठवत रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्या असून मराठा बांधव अतिशय आक्रमक पाहायला मिळत आहेत। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना, अंतरवाली सराटी।